15 जून उलटून गेलेला आहे आणि पावसाचा पत्ता नाहीये. पण ही ग्रीनरी बघितली का तुम्ही? सगळीकडे जी हिरवळ दिसतीये, मी पण ही सगळी हिरवळ बघून अचंबित झालो. आपण आलोय सूसमध्ये आणि सूसमध्ये आपण बघतोय ही रो हाऊसची स्कीम, जिथे आपल्याकडे एक रो हाऊस विकायला आलेला आहे. आणि त्याची स्पेशालिटी म्हणजे काय आहे की या प्रोजेक्टमध्ये सगळ्या ॲम्युनिटीज आहेत. एक क्रिकेट ग्राउंड सोडलं तर सगळ्या ॲम्युनिटीज इथं आहेत. स्विमिंग पूल, जिम, बास्केटबॉल कोर्ट, फुटबॉल ग्राउंड, काय नाही असं नाही, सगळ्या ॲम्युनिटीज इथं आहेत. इथे मला जनरेटर बॅकअप दिसतंय, इथे प्लेग्राऊंड दिसतंय, तुम्हाला दिसतच असेल. आणि प्रचंड मोठे 9 मीटरचे रस्ते आहेत इथं. आणि एक गोष्ट विशिष्ट मी बघितली इथे, ती म्हणजे इथली जी झाडं आहेत ती सगळी भारतीय झाडं आहेत. त्याच्यामुळेच ही हिरवळ असावी का काय असं मला वाटतं. आणि इथं तुम्हाला एक 3 BHK मिळतोय फक्त 1,65,00,000 1700 स्क्वेअर फीटचा. तर चला बघायला जाऊयात. हे आहे एंट्रन्स आणि इथून आत आल्यावर पार्किंग स्पेस आणि गार्डनसाठी जागा आहे. हे रो हाऊस तुम्हाला पेंट करून दिलं जाईल बरं का. अतिशय प्रशस्त 24x14चा हॉल आणि पुढे आल्यानंतर इथे किचन आहे आणि किचनमधूनच मागच्या बाजूच्या गार्डनला ॲक्सेस दिला आहे. आणि मित्रांनो, ही आहे पहिली बेडरूम आणि एक टॉयलेट बाथ. इथे एक स्टोरेज स्पेस दिलेली आहे आणि पहिल्या मजल्यावरती आल्यावर इकडे आहे ही मास्टर बेडरूम आणि त्याला अटॅच्ड टेरेस. इथून खूपच सुंदर व्ह्यू आहे. या आकाराच्या बेडरूम्स फारच कमी बघायला मिळतात. इथे आहे मधली स्पेस जिथे आपण कॅरम वगैरे खेळू शकता आणि त्याला अटॅच्ड टेरेस. आणि मित्रांनो, ही आहे तिसरी बेडरूम. या प्रॉपर्टीमध्ये क्रॉस व्हेंटिलेशनला प्रचंड स्कोप आहे. त्यामुळेच तुम्ही बघाल की सगळीकडेच भरपूर लाईट आणि व्हेंटिलेशन आहे. आणि मित्रांनो, ही आहे टॉप टेरेस. तुमच्या बजेटमध्ये असेल तर नक्कीच हे रो हाऊस व्हिजिट करा आणि किंमत निगोशिएबल आहे बरं का.